मोबाईल सायलेंट करा. इथे मारतो इथे. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा प्रारंभ 25/4/2026 ते दिनांक 4/5/2026 सांगता पुणे. अरण पासून पोलिसांनी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस खात्याला हाताशी धरून पदयात्रा थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आम्ही इंदापूर श्रीराम मंदिर येथून पुण्याकडे रवाना होणार आहे. तरी आमची पदयात्रेला अडथळा निर्माण करण्याचा हेतूने पोलिसांचा मोठा फौजफाटा श्रीराम मंदिर परिसरामध्ये तैनात केलेला आहे. तो साधू संत महंतांना दहशत निर्माण करण्याचा, धर्माबद्दल बोलण्याचा अडथळा निर्माण करीत आहे. तरी सर्व संत महंत साधू या गोष्टींना उत्तर देण्यास सक्षम आहे. 1960 साली देशाच्या संसदेबाहेर गोहत्या बंद करण्यासाठी गुरुवैरेकर पात्रीजी महाराज यांनी जे आंदोलन केलेले होते, त्या आंदोलनामध्ये इंदिरा गांधी सरकारने संत महंतांना गोळ्या घालून शेकडो साधूची हत्या केली होती. तरी त्यांचा संकल्प वरती आम्ही सर्व संत महंतांना ठाम आहोत. जर या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी तथा गृहमंत्र्यांनी दिलेली परवानगी, यांना दिलेले अर्ज असताना पण तरी सध्या पदयात्रा थांबवण्याचा प्रयत्न पोलीस खाते करीत आहे. करपात्रीजी महाराजांच्या आंदोलनाचा ज्या पद्धतीने गोळ्या घालून मोडून काढण्याचा प्रयत्न केला, तसेच रामदेवजी बाबा यांनी दिल्ली येथील उपोषणाला बसल्यानंतर सोनिया गांधी सरकारने ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने आमची पदयात्रा मोडण्याचा गृहमंत्र्याचा डाव आहे. आम्ही सर्व संत महंतांनी साधूंनी त्यांना आवाहन करतो की या राज्याचे गृहमंत्री यांनी हिंदुत्वावरती होणारे आक्रमण टाळण्यास अपयश आले आहे. म्हणून या महाराष्ट्रातील जिहाद्यांचे माणसाकडे बळ वाढलेले आहे. सगळीकडे हिंदुत्ववादी काम करण्यास तरुण जिहाद्यांना भीती नाही. पण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला हिंदू समाजात घाबरत आहे. कारण हिंदुत्वाचे काम करणाऱ्या तरुण मुलांना वरती हे पोलीस खाते प्रशासन गृहमंत्र्याच्या आदेशाने खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील पिरंगुट मध्ये अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये जिहाद्याने विटंबना केली होती. अशीच दुसरी घटना वरवण तालुक्यातील सासवड या ठिकाणी कानिपनाथाची मूर्ती फोडली. अशीच दौंड येथील येवत ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या स्मारकाची तोडफोड केली होती. भिगवण मधील लहू जयंती घटना सर्वांना माहीत आहे. तसेच गोंडेगाव तालुका श्रीरामपूर येथील गणपती मंदिरामध्ये या जिहादींनी व मौलानांनी मटण ठेवले आणि हिंदूच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. येवत आणि भिगवानचे या दोन्ही घटना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब देवाभाऊ निकटवर्ती आहे. राहुल कुल यांच्या आशीर्वादाने जिहाद्याला मदत करतात. हे स्वतःला हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री आहे असे म्हणतात.
बोलतात एक आणि करतात एक. सेक्युलर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचा विजय असो. आता आम्हाला योगी आदित्यनाथजी सारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे. आम्हाला आमची गरज आमच्या बचावासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या साधू संत महंताच्या केसालाही धक्का लागणार नाही असे आवाहन केले होते. व माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री पोलिसाच्या माध्यमातून संत महंतांना साधू संतांना त्रास देत आहे. आम्ही निवडून देताना आम्हाला त्रास देत आम्ही निवडून देऊन आम्हाला त्रास देत आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे हे मुख्यमंत्री वागत आहे. कारण कुऱ्हाडीचा दांडा एकदा लाकडाचा दांडा एकदा कुऱ्हाडीला बसला म्हणजे तो लाकूड तोडायला लागतो. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केला असता तुम्ही हिंदुत्व साधूला आणि आखाड्याच्या सर्व संत महंतांना धर्म कार्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपणाला शोभत नाही. तसेच मोगल सत्ता इंग्रज सत्ता असताना देखील पूर्वीपासून अनेक वर्षापासून साधूच्या झुंडी निघत असे. भारतामध्ये नाथपंथी 4 आखाड्याचे साधू संत यांच्या आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झुंडी यायच्या. गावोगावी हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्रीराम मंदिर अशा ठिकाणी मुक्काम असायचे. संत संघ व्हायचा. समाजाला धर्म प्रसारासाठी ते प्रबोधन करायचे. त्यांचा पूर्णपणे आदर सत्कार करायचे. आजही ते करतात. त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या सरकारची परवानगी लागत नसे. आणि आजही हिंदुत्व सरकार असून केंद्रात व राज्यात हिंदुत्व सरकार असतानाही धर्माचा प्रचार करण्यास साधू संतांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परवानगी काढावी लागत आहे. हे कशासाठी याचे उत्तर सरकारने द्यावे. साधू संत जर शांत झाला तर हिंदू धर्माला मोठा धोका निर्माण होईल. हे सरकारच्या लक्षात येत नाही का. जय श्रीराम. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की उपोषणात बोला. या परवानगीला सरकारने लवकरात लवकर परवानगी देऊन आमची पदयात्रा सुरू केली नाही तर सर्व 4 आखाड्याचे साधू संत आमरण उपोषणाला बसतील. आणि याची सर्वस्व जबाबदारी पोलीस प्रशासनावर व शासनावर राहील व संबंधित मंत्र्यावरही राहील. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. जय श्रीराम. सरकारनं सांगितलं होतं की साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही. मग आम्ही आमच्या धर्माचा प्रचार करतोय. मग आमच्या धर्माचा प्रचार करायला आम्हाला अडवलं का जातंय. आम्ही चुकीचं काय करतोय. लस यासारखी प्रकरणं महाराष्ट्रात घडतात. हिंदू धर्माला टार्गेट करून धर्मांतरण भरपूर प्रमाणात होत आहे. आमचे हिंदू धार्मिक मंदिरं आमचे धार्मिक स्थळ कब्जा करून तिथं चुकीचा अनिष्ट प्रकार करतात. मग आमच्या धर्माचं गोमातेचं रक्षण करणं, गोमातेला राष्ट्रमाता दर्जा दिलाय, तिचं रक्षण करणं काय चुकीचं आहे. हे साधू संत काय चुकीचं करायला चालल्यात. धर्माचं रक्षण करायला चालल्यात ना. ह्यांच्यासाठी काय कुठलं शस्त्र परवाना यांच्याजवळ नाही. ह्यांच्याजवळ कुठलं शस्त्र नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाला जागून ह्या महाराष्ट्रातून चालले. प्रभू रामचंद्राची पालखी संकट आहे.